दुर्गांचा राजा दुर्गराज, गडांचा राजा आणि राजांचा गड म्हणजेच राजगड सुमारे 26 वर्षे स्वराज्याची राजधानी म्हणून कार्यरत होता. या किल्ल्यावरूनच महाराजांनी इसवी सन 1647 मध्ये मोगलांशी अनेक लढाया लढल्या आणि स्वराज्याचा पाया मजबूत केला. सह्याद्रीच्या उंचीवर वसलेला राजगड किल्ला हा महाराष्ट्राच्या इतिहासाचे नव्हे तर पराक्रमाचे प्रतीक आहे. राजगड किल्ला 1394 मीटर उंचीचा आहे आणि हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे. शिवतीर्थ रायगड श्री छत्रपतींच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो, तर दुर्गराज राजगड त्यांच्या महत्त्वाकांक्षीची उंची दाखवतो. नमस्कार मित्रांनो, तर तुम्हाला सिनेमॅटिक शॉट्स बघून कळालंच असेल मी कुठे जातोय. तर मी आज माझ्या भावासोबत म्हणजेच प्रथमेश सुतारसोबत चाललोय राजगड सर करायला. आणि राजगड मुंबईपासून राजगड हे अंतर म्हणजेच पाली दरवाजा अंतर एकूण आहे 220 किलोमीटर. तर पुढचा जो काही म्हणजे अनुभव येईल मी तुम्हाला नक्कीच शेअर करेन. विकेंड्स म्हटलं तर सुट्टी आली आणि सुट्टीचा विषय म्हणजे काहीतरी झालंच पाहिजे. तर आज राजगडामध्ये म्हणजे राजगड ट्रेक करण्यासाठी मी जिकडे जातोय मजा तर येईलच खूप. आणि प्रथमेशचा हा पहिलाच ट्रेक आहे आणि माझा किमान 7वा किंवा 8वा तरी ट्रेक असेलच. तर आज जो काही अनुभव मला येईल मी तुम्हाला शेअर करेन. आणि गड म्हणजे एक पर्यटन स्थळ नाही, आपण त्या गडाचं महत्त्व लोकांना समजावतो आणि म्हणजे ते महत्त्व काय आहे ते लोकांना समजलं पाहिजे. आपण फक्त गड बघण्यासाठी जात नाही, तर तिकडे ज्या काही वास्तू आहेत ज्या शिवाजी महाराजांनी जिंकल्या आहेत मोगलांकडून, त्या वास्तूंची शहानिशा म्हणजे पूर्ण इन्फॉर्मेशनची पडताळणी करण्यासाठी जातो. गडांचं महत्त्व काय आहे, गड काय आहे आणि हे गड श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी का जिंकले याबद्दल तर माहिती तुम्हाला आहे, पण ती पुस्तकातली. जर तुम्ही प्रत्यक्षात या गडांवरती भेट द्याल तर तुम्हाला याची जाणीव भासेल की हे गड जिंकण्यासाठी आपल्या मावळ्यांनी ते रक्त का सांडले आणि का एवढी झटपट केली हे गड जिंकण्यासाठी, आणि या गडाला स्वराज्याची राजधानी का म्हणतात. तर मी तुम्हाला मला जेवढी पण माहिती असेल तेवढी मी तुम्हाला नक्कीच सांगेन. आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पसरवा गाईज सगळीकडे. आता आम्ही आहोत खंडाळा घाटामध्ये आणि सकाळचा नाश्ता इडली आणि सांबार. त्याच्यावर माझा भाऊ प्रथमेश सुतार. तुम्हाला सांगितलं होतं मी की आम्ही दोघं राईड करतो आहे. खूप जणांना मेसेज टाकले पण कोणी आलं नाही, म्हणून आता सध्या आम्ही दोघंच राईड करतो आहे. आता आम्ही पोचलेलो आहोत लोणावळामध्ये आणि लोणावळाचा म्हणजे हा जो घाट आहे तिकडे थांबलो आहे, कारण की मला एक सिनेमॅटिक शॉट पाहिजे होता या घाटाचा आणि तो मी घेतला आहे. अरे कसा आलाय शॉट? एक नंबर, मजा आली. एकदम भारी शॉट आलाय आणि तुम्ही तो शॉट बघा, एन्जॉय करा आणि कमेंट करा.
राजगडला आता आम्ही पोचलेलो आहोत आणि हालत बघताय आमची एकदम बेकार झाली हालत. आणि इकडे जस्ट आम्ही पोचलोय आता. समोर नाही जायचं आहे आम्हाला, आता या साईडला जायचं आहे. या साईडला इकडे स्ट्रेट जाणार 2 किलोमीटर आणि मग नंतर विचार करू वरती जायचं आहे की नाही तो. कारण की सकाळी निघालो आम्ही. आता वाजले किती वाजले रे? 3 वाजले. 3 म्हणजे विचार करा की रस्ते किती खराब आहेत इकडे येण्याचे. थोडे रस्ते चांगले वाटले आणि मध्ये गाडी पंक्चर पण झाली. 3 पंक्चर निघाले टोटल. 3 पंक्चर येते. चला गडाची सुरुवात केलेली आहे आणि राजगडाच्या पायथ्याशी आम्ही आता जस्ट पोहोचलेलो आहोत. इकडे सूचना फलक दिसतोय काय 5 वाजेपर्यंत खुल्ला राहील. आणि असा काहीसा म्हणजे रोड आहे, पायवाट आहे जाण्यासाठी. हालत इकडेच बेकार झाली. अजून पायथ्याशीच आहे आम्ही. हापायला लागलो, दमछाक होते पण जाणार वरती. पहिला डोर कन्फर्म. हे गडावरती न येण्याचे परिणाम आहेत. 2 वर्ष गडावरती एकदाही फेरी न मारली, त्याच्यामुळे हे आता सध्या हालत होते. आणि काय बोलू, हापायला लागते हाप. तर पहिल्या दरवाजावरून आम्ही आत्ताच खाली उतरून आलो आहे आणि वरती जाता नाही आलं कारण की आम्ही 3 वाजता इथे पोचलो आणि गडाची बंद होण्याची वेळ आहे 5. तर आम्हाला परत पहिल्या दरवाजापासून रिटर्न यावं लागलं. पण तुम्हाला मी सिनेमॅटिक शॉट तर दाखवणार आहे कारण की मी सिनेमॅटिक शॉट्स घेतलेत. हा समोर जो दिसतो आहे तो पाली दरवाजा. आणि पाली दरवाजाचं वर्णन म्हणजे त्याला एक छोटा दरवाजा देखील आहे आणि पाली दरवाजावरती सुळेसुद्धा आहे. ते सुळे अजूनही अणकुचीदार आहेत. पाली दरवाजाच्या वरती जी जागा तुम्हाला दिसत असेल त्याला नगारखाना असे म्हणतात. कारण की जर छत्रपती शिवाजी महाराज तिकडून येत असतील तर तिकडे नगारा पेटवून त्यांची घोषणा केली जायची की महाराज आले आहे. आणि हा जो तुम्हाला बुरुज दिसतोय तो ढासाळलेला आहे आता, पण त्याचं बांधकाम अजूनही टिकून आहे. वरती तुम्हाला अजून एक दरवाजा दिसत असेल, त्या दरवाजाचं नाव आहे म्यान दरवाजा. आणि म्यान दरवाजावरती एक दौलतबंकी असायचं. दौलतबंकीचं काम असं होतं की पहिल्या दरवाजावर येणारी व्यक्ती ही दौलतबंकीची परमिशन घेतल्याशिवाय महाराजांना भेटण्यासाठी जाणार नाही.
म्यान दरवाजाचं वर्णन म्हणजे असं आहे की म्यान दरवाजाला देखील एक छोटा दरवाजा होता, पण म्यान दरवाजाच्या पाठीमागे एक जी चौकट बसवली आहे तिकडे म्हणजे एक लाकडी ओंडका टाकलेला, तो त्याच आकाराचा असायचा. त्या लाकडी ओंडक्याचं काम असं होतं की आता म्यान दरवाजावरती कोणीही हल्ला केला म्हणजे लाकडी ओंडक्याने, तर जो दरवाजावर प्रहार यायचा तो लाकडी ओंडका वाचवायचा. स्ट्रॉंग इन्फॉर्मेशन असते ना, स्ट्रॉंग इन्फॉर्मेशन असणार आणि त्याच्याने पण तुम्हाला असं फील होणार की तुम्ही इथे आलं पाहिजे, भेट दिली पाहिजे. पण तुम्हाला एक हे सजेशन आहे, जर आलात तर सकाळी या ट्रेकला, कारण की सकाळी सकाळी आपला मूड आहे ना एकदम फ्रेश असतो आणि आपण जेव्हा रायडिंग करून येतो. आणि मेन तर बाईकने येऊ नका. जर बाईकने यायचं असेल तर मग एक दिवस स्टेचा ठेवा आणि दुसऱ्या दिवशी मग ट्रेकचा ठेवा, असं करा. जर एक दिवसाचा प्लॅन असेल तर बाईक आणू नका. आमची काय हालत झाली, कारण की आमची हालत अशी झाली आहे की बोरिवली पासून इथपर्यंत बाईकने आलो, प्रवास केला, रस्ता एकदम घाण होता. अर्धा तर त्या पेप घाट काहीतरी, त्या पेप घाट मध्येच पूर्ण डाऊन झाली होती. आणि नंतर मग इथे आल्यानंतर थोडासा पहिल्या दरवाजापर्यंत जी दमचक झाली, पण थोडा जेवढा भेटला तेवढा आम्ही केलं. आणि आता ट्रेक हा समाप्त झालाय. तर भेटूया आता आपण एका नवीन व्लॉगमध्ये, आणि तुम्ही पाहत राहा रायडर्स युनायटेडला. तर गुड बाय, बाय बाय, टाटा, सी यू. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हां.